ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सैन्याच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीसाठी नागरिक या उपक्रमाअंतर्गत 5 किलोमीटर लांब तिरंगा रॅली काढून चंद्रपूरकरांनी भारतीय सैन्याच्या शौर्याला आणि बलिदानाला भव्य सलामी दिली। आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून आणि संयोजनातून पार पडलेल्या या ऐतिहासिक उपक्रमाला हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। यात विविध धर्मीय धर्मगुरूंच्या उपस्थितीमुळे विविधतेत एकतेचे दर्शन घडले। संध्याकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या तिरंगा रॅलीला सुरुवात झाली। त्यानंतर सदर रॅली जय घोषणा देत शहराच्या मुख्य मार्गाने मार्गस्थ झाली। या रॅलीत शहरातील विविध भागातून तरुण, विद्यार्थी, महिला वर्ग, सामाजिक संस्था, व्यापारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। विशाल तिरंगा खांद्यावर घेऊन चालताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अभिमान, देशप्रेम आणि एकतेचा झळाळता प्रकाश दिसत होता। या रॅलीत विविध धर्मगुरूंच्या उपस्थितीमुळे विविधतेत एकता हा भारतीय संस्कृतीचा मूलमंत्र प्रत्यक्ष साकार झाला। हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, जैन बांधवांनी एकत्र येऊन देशाच्या एकतेचा संदेश दिला। या प्रसंगी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, भारतीय जवानांच्या बलिदानामुळे आपण शांततेत जगतो, त्यांच्या स्मरणार्थ आपण कृतज्ञतेचे झुकतो। ही रॅली केवळ एक कार्यक्रम नसून चंद्रपूर शहराची राष्ट्रभक्तीची आणि एकतेची ताकद जगाला दाखवणारा संदेश आहे। कार्यक्रमात भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान अशा घोषणा देत वातावरण देशभक्तीने भारावले होते। महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला। विद्यार्थ्यांनी फलक आणि बॅनरद्वारे देशप्रेमाचे संदेश दिले, तर काही ठिकाणी बँड पथकाच्या गजरात रॅलीचे स्वागत करण्यात आले। रॅली जटपुरा गेटला वळसा घालून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली। येथे रॅलीला समारोप करण्यात आला। रॅलीच्या मार्गावर विविध सामाजिक संघटना, व्यापारी वर्गाच्या वतीने पाणी, शीतपेय, फळांचे वाटप करत आपला सहभाग नोंदविला। या रॅलीत जवळपास 200 सामाजिक संघटना आणि 5000 देशभक्त नागरिक सहभागी झाले होते। मी चंद्रपूरकर नागरिकांचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करेल की जेव्हा जेव्हा देशाच्या सोबत राहायची वेळ आली आहे, चंद्रपूरचे सर्व धर्माचे, पक्षाचे, जाती पंथाचे लोक एकत्र येत या ठिकाणी एकतेचं दर्शन केलेलं आहे। ज्या प्रकारे या आपल्या देशाच्या सैन्याने आणि सरकारने सिंधू ऑपरेशन यशस्वी केलं आणि त्यांचं मनोबल उंचावण्याकरता म्हणून या ठिकाणी चंद्रपूरची जनता मोठ्या प्रमाणामध्ये आज रस्त्यावर आलेली आहे। आणि आपण पाहत असाल की सर्व जाती धर्माच्या संस्थांनी आपापल्या बॅनरसह यामध्ये स्वयंस्फूर्तीने उत्स्फूर्तपणे या ठिकाणी सहभाग नोंदवलेला। हेच या देशाचं वैशिष्ट्य आहे। अनेकता में एकता जे म्हटलं जातं ती जर पाहायची असेल तर चंद्रपूरच्या या रॅलीमध्ये आपल्याला दिसेल। सर्व जातीचे, धर्माचे, पंथाचे, गोर गरीब श्रीमंत हे सर्व या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी झालेला। अत्यंत चंद्रपूरकरांचं मी आजच्या या प्रसंगी धन्यवाद व्यक्त करतो आणि मी भगवंताला प्रार्थना करतो की माझा जन्म या भारत भूमीमध्ये झाला, सात जन्म होऊ दे आणि मातृभूमीची जी काही सेवा करता येईल ती आम्हा सर्वांना सेवेची संधी दे। पुन्हा एकदा चंद्रपूरकरांचं धन्यवाद।